हो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण फिरायला जाणार आहोत. तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर आणि बघूया आज आपण कुठे जाणार आहे. ट्रेननी जायचं आपल्याला. तर चला मग. आणि मग रिक्षाने रेल्वे स्टेशनवर आले. तर ट्रेन थोडीशी लेट होती आणि मग थांबलो आणि बसायला काही जागा भेटली नाही. आणि माझं माहेर खूप लांब असल्यामुळे मला कायम जाता येत नाही तिकडं. पण हे घर असं आहे की मग कधीही येऊ शकते आणि हक्काने येऊ शकते. तर हे आहे माझ्या मोठ्या नणंदबाईंचं घर, जिथं मी कधीही येऊ शकते. हे मला माझं माहेर असल्यासारखंच आहे. आणि इथं यायचं असेल तर माझ्या मुली तर खूप खुश होतात की गार्गीची ही तर फेवरेट आत्तू आहे. आणि तिचा आनंद एवढा झाला होता की बापरे बाप. गेल्या गेल्या अक्का बोलल्या की खूप वेळ झाला आहे, तू पहिला जेवून घे, कारण माझी पहिला एक ट्रेन मिस झाली होती. मग मी जेवले. ह्या आहेत माझ्या मोठ्या नणंदबाई आणि हा माझा 2 नंबरचा भाचा. त्याला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, मग मी त्याचं भी थोडंसं शूट केलं. मग तिथून थोड्या वेळाने आम्ही आरवड ज्वेलरी बदलापूरमध्ये आहे तिथं गेलो होतो. यायला थोडासा लेट झाला. तर माझा भाचा बोलतो की माझ्या हातची मॅगी खाऊन बघ. आणि त्यांनी मॅगी खूप छान बनवली होती आणि त्यांनी मॅगीमध्ये कढीपत्ता टाकून मॅगी बनवली होती. पण खूप छान टेस्ट होती. वेगळं काहीतरी त्याच्या स्टाईलने त्यांनी बनवलं होतं आणि खूप मजा आली. त्यांनी वरून चीज टाकलेलं आणि टेस्टला पण खूप 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 छान होती. आणि सगळे मुलं बसून खात होते. त्यांनी पण खूप एन्जॉय केली मॅगी. आणि मुलांना आजकाल आवडतं, त्यांच्या स्टाईलने ते खातात. तर असू दे, कधीतरी खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. आणि आणि तुम्हाला एक सांगते, हा आहे माझा नातू आणि हे माझ्या भाचीचा मुलगा आहे आणि मी आजी आहे त्याची. आणि हे आमचे दाजी मोबाईलमध्ये बसलेले आहेत. आणि गेला मग आजचा दिवस असा थोडासा घालवला. तिकडं गेलो, संडे होता. तर दुसऱ्या दिवशी म्हटलं चला जाऊया आणि मग अक्कांनी भाकरी करायला घेतल्या होत्या. तिथं गेल्यावर मी शक्यतो काही काम करतच नाही आणि त्या मला करून देतही नाहीत. आणि मी किचन कट्ट्यावर बसले होते आणि त्यांच्याशी बोलत बोलत त्याच सगळं करत होत्या. आणि इथं बघा, दाजींनी गार्गीचे केस विंचरायला घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन रेडी झाले आणि परत एकदा मला त्या ज्वेलरी शॉपमध्ये जायचं होतं. मग तिकडं जाऊन आले. मग दाजी बोलतात की आम्ही तुम्हाला सोडायला येतो. मग ते आम्हाला सोडायला आले, कारण त्यांनाही सुट्टी होती. मग म्हटलं चला आमच्या घरी आणि मग ते सोडायला आले. मग आम्ही जरा बाळूमामाला गेलो, तिकडून आलो आणि मग जेवायला डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्येच गेलो. आणि ही आत्तू फेवरेट असल्यामुळे बब्याचा तर काय बोलूच नाही, आत्तू 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 सारखं चालू होतं. आणि आजचा होता हा सॅटर्डे संडेचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असंच प्रेम करा. थँक्यू.